आम्ही वडेट्टीवारांना अजिबात या संदर्भात काँग्रेसच्या भूमिकेला फार महत्त्व देत नाही। संजय राऊत कोणाला महत्त्व देत नाही तो त्यांचा प्रश्न आहे। आम्ही तरी कुठे संजय राऊतांना महत्त्व देतो फार। वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून संजय राऊत आणि विजय वडेट्टीवारांमध्ये जुंपली। राऊतांच्या वक्तव्याला फारसं महत्त्व देत नाही म्हणत वडेट्टीवारांनी सुनावलं। सरकार विरोधी पक्षनेत्याला घाबरतंय। विरोधी पक्षनेता कुठेच ठेवायचा नाही हे त्यांचं लक्ष आहे। संजय राऊतांचा हल्ला बोल तर विरोधी पक्षनेता द्यायचा नाही ही सरकारची भूमिका वडेट्टीवारांनीही सुनावलं। अधिकाऱ्यांनी त्यावेळीच कागदपत्र तपासणं गरजेचं होतं। व्यवहार होताना अधिकाऱ्यांनी नकार द्यायला हवा होता। पुणे जमीन व्यवहाराबाबत अनौपचारिक गप्पांमध्ये अजितदादांचं मोठं विधान। तुटेपर्यंत ताणलं गेलंय, आता थांबलं पाहिजे। रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून दादांचं अनौपचारिक गप्पांमध्ये भाष्य। तर दादा एक पाऊल पुढे गेले तर आम्ही 2 पावलं पुढे जाऊ, भरत गोगावलेंचं मोठं विधान। पुण्यामध्ये ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो वापरत प्रचाराला सुरुवात। कोरेगाव पार्कात बाबू वागसकरांचा प्रचार। फोटोमुळे पुण्यात ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढण्याच्या चर्चांना उधाण। लहान मुलं बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढल्यावरून राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांसोबत त्यांचे आईवडील असतात का? त्यांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंची पत्रातून मागणी। पालघरवर पूर्वीपासूनच गुजरातचा टोळा। सीमा ओलांडून गुजरातची पालघरमध्ये घुसखोरी सुरू। संजय राऊतांची गुजरातच्या घुसखोरीच्या मुद्द्यावरून सडकून टीका। नागपूरमध्ये आदिवासी कोळी समाज बांधवांचं अर्धनग्न आंदोलन। पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। डोंबिवलीत पुन्हा प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर। MIDC फेज 2 मधील रस्ता पुन्हा एकदा झाला गुलाबी। MIDC MPCB अधिकाऱ्यांचा साफ दुर्लक्ष। लिओनेल मेसीच्या चाहत्यांकडून स्टेडियममध्ये तोडफोड। लाडक्या मेसीला पाहायला न मिळाल्याने चाहत्यांचा संताप। चाहत्यांची घोषणाबाजी, आयोजकांवर नाराजी। खरं तर हे प्रकार मोठ्या प्रमाणावर होत आहेत। लहान मुलं बेपत्ता होण्याचे प्रकार या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पार ग्रामीण भागापर्यंत याचं लोण पोहोचलेलं आहे। शाळेत म्हणा, अन्य ठिकाणावर म्हणा, खाऊचं आमिष दाखवून म्हणा, काहीतरी आमिष दाखवून लहान मुलं पळवायचे, नंतर पालकांना फोन करायचे, असे सुद्धा प्रकार झालेले आहे। वाटतं कायद्याचा धाक राहणे तसाच प्रकार मुलींच्या बाबतीत सुद्धा आहे। या महाराष्ट्रातून मुलीसुद्धा बेपत्ता होण्याचं प्रमाण तेवढंच आहे, जास्त आहे उलट। आणि त्यातल्या त्यात तरुण मुली, ज्या 15 ते 25 वयोगटातल्या मुली आहे, या बेपत्ता होण्याचं प्रमाणसुद्धा मोठं आहे। आपण लाडकी बहीण म्हणतो, स्त्रियांची सुरक्षितता हा विषय आपण चर्चेला जातो, परंतु ही सुरक्षितता आहे का की 15 वर्षाच्या, 16 वर्षाच्या, 18 वर्षाच्या, 20 वर्षाच्या, 22 वर्षाच्या मुली मोठ्या प्रमाणावर बेपत्ता होतात आणि त्याचा शोध लागत नाही। आता मुख्यमंत्री याला उत्तर देतील, त्या रागाच्या भरात जात असतात, नंतर पुन्हा परत येत असतात। हे नेहमीचं उत्तर आहे मुख्यमंत्र्यांचं, हे नेहमीचं उत्तर आहे। बेपत्ता समजा 10 झाल्या तर त्यातल्या 5 वापस आलेल्या आहे, पण 5 कुठे गेल्या? पण 5 कुठे गेल्या हा प्रश्न आहे ना। याला उत्तर राज्य सरकारने आत्तापर्यंत दिलेलं नाही। याच्याविषयी मला असं वाटतं एक कडवट भूमिका कायद्यातूनच घेण्याची आवश्यकता आहे। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार अधिवेशनात बोलत असताना एका 2-3 मुद्द्यांवर आक्रमक झालेले पाहायला मिळाले। भाजपला म्हणजे सरकारला त्यांनी घरचा आलेले सुद्धा पाहायला मिळालं। एका मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून त्यांनी म्हटलं, मंत्री जर सभागृहात उपस्थित राहत असतील तर या मंत्र्यांवरती बिबटे सोडायला हवेत असं देखील ते म्हणाले। आणि
घरकुलाचा मुद्दा मांडत असताना घरकुलासाठी जर 95 कोटी रुपये नसतील, अधिकाऱ्यांनी विहिरीत उडी मारून जीव द्यावा असं देखील त्यांनी म्हटलं. त्याची आक्रमकता आता मागच्या काही दिवसापासून सातत्यानं जाणवली. सुधीर मुनगंटीवार तसं बघायला गेलं तर एक संवेदनशील नेतृत्व म्हणून बघितलं पाहिजे. पक्षातीत राहून जनतेचे प्रश्न मांडणं हे काम ते सातत्यानं प्रामाणिकपणे करतात आणि मला वाटतं ती भूमिका त्यांनी मांडलेली आहे. त्याच्यामुळे याला फार काही सत्ताधाऱ्यांना त्यांनी आहेर मांडला. मला असं वाटतं अशा पद्धतीनं सत्य बोलण्याची हिंमतसुद्धा सत्ताधाऱ्यामध्ये असली पाहिजे. ती सुधीर भाऊमध्ये आहे की घरकुलाची इकडे नरेंद्र मोदीजी देशाचे पंतप्रधान हर घर छत देण्याची घोषणा करतात, जी 2016ला केलेली आहे आणि 2022पर्यंत त्यांना हर घर छत द्यायचं होतं. परंतु आज घरकुलाची परिस्थिती बघितली तर सुधीर भाऊ बोलले ते तसेच आहे की 90 कोटी रुपये द्यायला नसेल तर या अधिकाऱ्यांनी पळीभर पाण्यात जीव दिला पाहिजे. आता पळीभर पाण्यात अधिकाऱ्याने जीव देत असताना हे 90 कोटी आणायचे कुठून हे सुद्धा सुधीर भाऊंनी सांगायला पाहिजे होतं. आपल्या सरकारला ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजे होत्या की अधिकाऱ्यांनी पळीभर पाण्यात जीव द्यायला. आता ते पळीभर पाणीसुद्धा अधिकाऱ्याला मिळेल का नाही मिळेल हा प्रश्न आहे. त्या सुधीर भाऊ अर्थमंत्री या राज्याचे राहिलेले आहेत. त्यांना ही सगळी पद्धती माहिती आहे. राज्य आता 9.5 लाख कोटीच्या कर्जामध्ये डुबलेलं आहे. 81,000 प्रत्येक माणसाच्या डोक्यावर कर्ज आहे या राज्याच्या, केंद्राचं वेगळंच. आणि अशा स्थितीमध्ये सुधीर भाऊनी आवाज उठवणं, मला असं वाटतं आता सुधीर भाऊ आवाज उठवत आहेत. मंत्री असताना आवाज उठवत नव्हते, ते या राज्याचे अर्थमंत्री राहिलेले आहेत. वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले. आम्ही काँग्रेसच्या भूमिकेला अधिक महत्त्व देत नाही. अनेक वेळा या मुद्द्यावरून काँग्रेससोबत वाद झालाय असं म्हणत संजय राऊत आणि विजय वडेट्टीवारांच्या वेगळ्या विदर्भ संदर्भातल्या वक्तव्याचा समाचार घेतला. तर आम्ही संजय राऊतांच्या वक्तव्याला फारसं महत्त्व देत नाही असं म्हणत वडेट्टीवारांनी राऊतांना उत्तर दिलं. आम्ही वडेट्टीवारांना अजिबात या संदर्भात काँग्रेसच्या भूमिकेला फार महत्त्व देत नाही. यापूर्वी सुद्धा काँग्रेसचा आणि आमचा ह्याच्यावरती वाद झालेला आहे. महाराष्ट्र अखंड एकसंघ राहावा या संदर्भात काँग्रेसमधल्या वरिष्ठ नेत्यांचं सहमती आहे. काही होत नाही. काँग्रेसने किती आपटली तरी वेगळा विदर्भ होणार नाही, हे त्यांचं राजकारण आहे. आणि भारतीय जनता पक्षाने किती प्रयत्न केला तरी मराठी माणूस महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही. नाही, मी वेगळा विदर्भाची भूमिका मांडत असताना आम्ही हा विषय हायकमांडशी चर्चा करू असंच बोललो आहे मी. आता संजय राऊत कोणाला महत्त्व देत नाही तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही तरी कुठे संजय राऊतांना महत्त्व देतो फार, आणि देण्याची गरज काय, तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे, हा आमच्या पक्षाचा विषय आहे. संजय राऊत त्यांच्या पक्षाला महत्त्व देतील, ते आम्हाला कसे महत्त्व देतील संजय राऊत, आणि मी तरी का संजय राऊतांना महत्त्व देऊ. मुंबई आणि विदर्भ तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र राज्यातील मराठी माणूस महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळेंच्या विदर्भ संदर्भातल्या भूमिकेवरून संजय राऊतांनी निशाणा साधला. शिंदेंच्या शिवसेनेवरही जोरदार निशाणा साधला. वेगळ्या विदर्भाचं स्वप्न पाहणाऱ्यांचा स्वप्नभंग होणार आहे असा टोला संजय राऊतांनी लगावला. आपले पक्षीय मतभेद असतील, पण आज मुंबई तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, विदर्भ तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. या राज्याचे प्रमुख मंत्री, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जे कॅबिनेटचे महत्त्वाचे सदस्य आहेत, ते सांगतात विदर्भ वेगळा करण्याचे आमचं काम सुरू आहे, आमचा अजेंडा आहे. आणि देवेंद्र फडणवीस त्यावर काम करतायत. त्याच्यावर मिंधे गटाचा स्वतःला शिवसेना म्हणून घेणारा एकही आमदार उसळून उठला नाही, याचा अर्थ हे अमित शहाचे मिंधे आहेत. तुमच्या कॅबिनेटमधला एक मंत्री महाराष्ट्र तोडण्याची भाषा करतो आहे आणि तुम्ही स्वतःला शिवसैनिक म्हणवणारे बर्फाच्या लादीवर बसल्यासारखे बसून आज थंडगार लोळागोळा होऊन, याचा अर्थ तुम्ही अमित शहाच्या दबावाखाली आहेत. आणि अमित शहाचा जो अजेंडा आहे मुंबई आणि विदर्भ तोडण्याचा, त्याला तुम्ही छुपा पाठिंबा देत आहे, हे स्पष्ट होत आहे.
यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिण्यात आल्याचं समजतंय. राज्यातून लहान मुलं बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढत आहे. या संदर्भात फडणवीसांना पत्र लिहिण्यात आलेलं आहे. याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आणि त्यांनी पत्राद्वारे याबाबत मागणी केली आहे की रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांची DNA टेस्ट करा, अशी मागणी राज ठाकरे यांनी या पत्रातून केलेली आहे. बस स्टँडवर लहान मुलं, भीक मागणारी मुलं ज्यांच्यासोबत आहेत त्यांची DNA टेस्ट करावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहिलं आहे त्या पत्रातून केली आहे. या पत्रावर मुख्यमंत्र्यांकडून काही उत्तर येतं का ते पाहावं लागेल. मात्र राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय आणि याकडे गांभीर्यानं पाहावं असं म्हटलंय. मुंबईतून मुली गायब होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, बेपत्ता होत आहे. महाराष्ट्राच्या अनेक नंदुरबारमधून सगळ्यात जास्त मुली गायब होत आहेत. कुठे जात आहेत त्या, कोणत्या टोळ्या काम करतायत? महिला लाडक्या बहिणींच्या संदर्भात फक्त 1,500 रुपयांवरच तुम्ही महिलांना खुश ठेवताय. महिलांवर अत्याचार होत आहेत, महिला पळवल्या जात आहेत, पलायन केलं जात आहे, मुली पळवल्या जात आहेत. त्याच्यावर कधी फडणवीस आणि मिंग ते बोलत नाही. काही अल्पवयीन मुलं आहेत, काही अल्पवयीन मुली आहेत. त्यांना शोधण्याकरता देखील आपली जी टीम्स असतात ते अग्रेसिव्हली काम करत असतात आणि मला वाटतं ह्या विषयाकडे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील अतिशय गांभीर्याने लक्ष दिलेलं आहे. त्यांनी देखील गंभीर सूचना ह्या संबंधित अधिकाऱ्यांना देऊन या सर्व मुलांना आपण शोधलं पाहिजे की ते ज्या मोहिमा आहेत त्या अग्रेसिव्हली आपण भविष्यात देखील केल्या पाहिजेत असं सूचना दिलेल्या आहेत. काही अल्पवयीन मुलं आहेत, काही अल्पवयीन मुली आहेत. त्यांना शोधण्याकरता देखील आपली जी टीम्स असतात ते अग्रेसिव्हली काम करत असतात आणि मला वाटतं ह्या विषयाकडे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील अतिशय गांभीर्याने लक्ष दिलेलं आहे. त्यांनी देखील गंभीर सूचना ह्या संबंधित अधिकाऱ्यांना देऊन या सर्व मुलांना आपण शोधलं पाहिजे की ते ज्या मोहिमा आहेत त्या अग्रेसिव्हली आपण भविष्यात देखील केल्या पाहिजेत असं सूचना दिलेल्या आहेत. असं घडलेलं नाही. सभागृहामध्ये या विषयासंदर्भात ज्या वेळेला प्रश्न उपस्थित झाले किंवा लक्षवेधी किंवा जे काही सभागृहाचे आयुध आहेत त्या आयुधानुसार ज्या वेळेस हा विषय सभागृहामध्ये आलेला आहे त्या वेळेस गृहराज्यमंत्री म्हणून आम्ही ज्याच्याला आम्हाला जबाबदारी दिली असते त्यावेळेस पंकज भुयार साहेब आणि मुख्यमंत्री महोदय असतातच. त्यामुळे असं कधी घडलेलं नाही.